नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. लोकनेते दिलीप अण्णा घुले यांची लोकसेवेची पुण्याई पाठीशी घेऊन वैभवशाली विकास कामांचा अजेंडा प्रभाग 15 मध्ये मतदारांसमोर मांडल्यामुळे विजयाचा भगवा आम्ही निश्चितच फडकावणार असल्याचा विश्वास मांजरी बुद्रुक गावचे जनसेवक, माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षाचे लोकप्रिय उमेदवार निलेश दिलीप घुले यांनी प्रसार मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग 15 मधून शिंदे शिवसेनेच्या संदीप लोणकर, सीमा घुले, राजश्री माने आणि निलेश दादा घुले यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारली असून भव्य रॅली, पदयात्रा, गाठीभेटी यांचा धडाका उडवत शिवसेनेच्या या पॅनलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पाहूया या पार्श्वभूमीवर निलेश दिलीप अण्णा घुले यांनी साधलेला हा संवाद. आमच्या 17.5 नळी, केशवनगर, शेवाळवाडी आणि मांजरी या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने चांगले अभ्यासू आणि उच्च शिक्षित उमेदवार आपल्या समोर दिलेले आहेत. त्यामध्ये राजश्रीताई माने असतील, सीमाताई घुले असतील, संदीपदादा लोणकर आणि मी स्वतः. आमच्या सगळ्यांची जर राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर आम्ही सर्वच जण, आम्ही चारही उमेदवार काही ना काही मार्गानं जनतेची सेवा करत आलेलो आहे. ग्रामपंचायत असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, त्याचप्रमाणे शासन नियुक्त समिती सदस्य आमचे विक्की माने यांच्या पत्नी आज उमेदवार म्हणून आज तुमच्या समोर येत आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रमोद नाना बानगिरे, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या विश्वासाने शासन नियुक्त समिती सदस्यपदी आमच्या भागातले अमरदादा घुले, त्याचप्रमाणे विक्की भाऊ माने यांच्या माध्यमातून मांजरी परिसरामध्ये जवळजवळ केशवनगर, मांजरी, 17.5 नळी या परिसरामध्ये 100 कोटीपेक्षा जास्त विकास कामे या ठिकाणी मंजूर करून घेतली आणि आज त्याची कामांची सुरुवात देखील झालेली आहे. मला एक विश्वास वाटतो, कारण ज्यावेळी या परिसरामध्ये शिवसेनेचा कुठलाही आमदार नसताना, कुठलाही कार्यकर्ता नसताना, तरी सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांनी, प्रमोद नाना बानगिरेंनी, त्याचप्रमाणे आमचे शासन नियुक्त सदस्य अमरदादा घुले आणि विक्कीदादा माने यांच्या माध्यमातून आमदार नसताना सुद्धा जर विकास कामं होत असतील तर निश्चितपणाने आमच्यासारखे उमेदवार, ज्यांना समाजकार्याचा, ज्यांना प्रशासनाचा अनुभव आहे, असे उमेदवार जर महानगरपालिकेमध्ये जर जनतेने पाठवलं, निश्चितच पाठवणार आहे, तर निश्चितपणानं या परिसराचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मी स्वतः मांजरी गावचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे. माझे वडील पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप अण्णा घुले यांनी या मांजरी परिसराचा संपूर्ण विकास एकदम नियोजित पद्धतीने केलेला होता. माझी आई सुमनताई घुले मांजरी गावच्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. आज राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर गेल्या 40-50 वर्षापासून या मांजरी गावच्या सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्परतेने काम करत आहोत. आज या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 15 या प्रभागामध्ये निश्चितपणानं शिवसेनेचे 4ही उमेदवार निवडून येणार आहेत. त्याचं कारणही असं आहे, कारण जनता जनार्दन ही शिवसेनेच्या 4ही उमेदवारांच्या पाठीशी आहे. जो अपमान जिल्हा परिषद सदस्य दिलीप अण्णा घुले आणि माझा झालेला आहे, की जे कार्य आम्ही जुन्या पक्षामध्ये करत होतो, पक्ष उभारणीमध्ये आम्ही कार्य केलं, अनेक लोक आज व्यासपीठावरती आहेत, परंतु जनतेमध्ये काम करणारा, जनतेची सेवा करणारा नेता म्हणून दिलीप अण्णांची एक ओळख होती आणि मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेची सेवा करत होतो. बांधकाम व्यावसायिक जरी असलो, मला या भागाचा पूर्णपणे अनुभव आहे. मी केशवनगर परिसरामध्ये माझ्या बरेचसे बांधकाम प्रकल्प चालू आहेत, मांजरी परिसरामध्ये चालू आहेत. केशवनगरचा विकास हा कुठल्या गोष्टीमध्ये खुंटलेला आहे त्याची मला पूर्णपणे कल्पना आहे, कारण एक व्यावसायिक म्हणून काम करत असताना या सर्व गोष्टींची मला जाणीव झालेली आहे, की रस्ते असतील, ट्रॅफिकची मोठी समस्या असेल, पाण्याचा प्रश्न असेल. आज केशवनगर परिसरामध्ये ज्यावेळेस मी प्रचाराच्या दौऱ्यादरम्यान फिरतोय त्यावेळेस माता भगिनींनी जे मला सांगितलं की पाण्याची खूप मोठी समस्या आहे, परंतु त्यांना एक विश्वास वाटतो की मांजरी परिसरामध्ये कधीही ग्रामपंचायतची स्वतःची पाण्याची व्यवस्था नव्हती, परंतु दिलीप अण्णांनी जिल्हा परिषद सदस्य असताना, ग्रामपंचायतचा गावगाडा चालवत असताना, नागरिकांची, गोरगरिबांची सेवा करण्याच्या हेतूने स्वतःच्या विहिरीवरनं, स्वतःच्या बोरवेलद्वारे संपूर्ण मांजरी गावाला पाणी पुरवठा केलेला आहे. कसल्याही एकाही रुपयाची कसलं अपेक्षा न धरता, कुठल्याही ग्रामपंचायतच्या महसुलामधनं 1 रुपयाला हात न लावता
स्वतःच्या खर्चातून आम्ही आमच्या परिवाराने या मांजरी परिसरातल्या सर्वसामान्य जनतेला पाण्याची समस्या सोडवलेली आहे. जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी असताना, आमची आई ग्रामपंचायतला सरपंच असताना, त्या अगोदर आमचे वडील मांजरी ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून कार्यरत होते. त्यावेळेस त्यांची कायम मनामध्ये एक भावना होती की आपण मांजरी गावातल्या जनतेला स्वतःचं हक्काचं एक फिल्टर प्लांट असो किंवा महानगरपालिकेचं पाणी असो ते आपल्याला कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल. त्यांनी त्यावेळेस शासनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पेयजल योजना मंजूर करून घेतली आणि खऱ्या अर्थानं आज अनेक लोक या योजनेचं श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. कोणी म्हणते आम्ही याव केलं, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, परंतु या योजनेचा खरी कल्पना ही सगळ्यात पहिल्यांदा दिलीपांना घुले यांच्या मनामध्ये आले. आज संपूर्ण मांजरी गावाचा पाठिंबा दिलीपांनांच्या पाठीशी आहे. जे दिलीपांनांनी कार्य केलं त्यांच्या संपूर्ण जीवनकालामध्ये त्याच कार्याला मी पुढे घेऊन जाणार आहे. जनतेला माझ्यावरती विश्वास आहे. माझ्याबरोबर असलेले अ गटाचे उमेदवार राजश्रीताई माने, त्याचप्रमाणे ब गटाचे उमेदवार संदीपदादा लोणकर, क गटाचे उमेदवार सीमाताई सुधीरांना घुले आणि ड गटाचा उमेदवार म्हणून मी निलेश दिलीप घुले आज या निवडणुकीमध्ये जनतेचा मतरूपी आशीर्वाद घेण्याच्यासाठी सर्वांसमोर येत आहे. मला खात्री आहे की मांजरी परिसरामध्ये, केशवनगर परिसरामध्ये, 17.5 नळी परिसरामध्ये आणि शेवाळवाडी भागामध्ये आज दिलीपांनांच्या माध्यमातून शेवाळवाडी, मांजरी या संपूर्ण परिसराचा एक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विकास कामं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. मांजरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी, ज्या ठिकाणी महिला अस्मिता भवनाची गरज होती, महिला अस्मिता भवनाची उभारणी केली. दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग कल्याण केंद्र उभारणी केली. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक भवन जिल्हा परिषदच्या माध्यमातून उभं केलं. जिल्हा परिषद दवाखान्यामध्ये समस्या खूप होत्या. त्या ठिकाणच्या डॉक्टर्सनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून दिलीपांनांच्या मागे लागून गोरगरीब जनतेचं जे काय उपचाराची जी काय गरज होती ती त्या ठिकाणी आम्ही दिलीपांनांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. भावरावस्ती या परिसरामध्ये, शेवाळवाडीमध्ये आपण जर पाहिलं तर कॉन्क्रीटचे रस्ते नव्हते आणि पाण्याची मोठी समस्या होती. शेवाळवाडी परिसरामध्ये 3-3.5 लाख लिटरची पाण्याची टाकी, साठवण टाकीची उभारणी दिलीपांनांच्या माध्यमातून झाली. हे सगळं का झालं याच्या मागं कारण आहे की दिलीपांनांना एक विजन होतं की मी माझ्या पदाचा माझ्या जनतेसाठी वापर केला पाहिजे. आज जुन्या पक्षांचा जर विचार केला तर प्रत्येक जण कमर्शियल झालेला आहे. आज पक्षनिष्ठेला काहीही अर्थ राहिलेला नाही. आज आमची जी फसवणूक झाली, आम्हाला गृहीत धरलं गेलं, आमची फसवणूक केली म्हणजेच मांजरी गावच्या सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली. ज्या जनतेने आमच्याकडे पाहून आज जे कोण वरच्या पदावरती बसलेले आहेत त्यांना साथ दिली. आज दिलीपांनांनी वयाच्या 71व्या वर्षापर्यंत या सर्वसामान्य जनतेची सेवा केली. त्याचबरोबर ज्या उमेदवारांना आम्ही आजपर्यंत साथ दिली, त्यांना निवडून दिलं, त्यांना त्याची जाण राहिली नाही. आज मला खात्री आहे की केशवनगर परिसरामध्ये आज जर फिरत असताना विकास कामं अतिशय संत गतीने चालू झालेली आहेत. त्या ठिकाणी विकासाची गरज आहे. महिला भगिनी अतिशय काकुळतीने येऊन त्यांच्या भावना व्यक्त करतात की ह्या भागाला खासदार आहेत, आमदार आहेत, परंतु आमची सर्वसामान्यांची कुणीही दखल घेत नाही. मला एक विश्वास त्यांना सगळ्यांना द्यायचा आहे की केशवनगरचा जो काही DP प्लॅन आज सादर झालेला आहे त्या DP प्लॅन बनवण्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचा एक मोलाचा वाटा असणार आहे. एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री असल्यामुळं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. आज नगर विकास खात्याच्या माध्यमातून केशवनगर असेल, मांजरी बुद्रुक असेल, शेवाळवाडी असेल आणि 17.5 नळी असेल या परिसराचा DP प्लॅन अतिशय चांगल्या पद्धतीने सुनियोजित असा DP प्लॅन आम्ही नगरसेवक तिथं निवडून गेल्यानंतर जनतेचा जो काही प्रश्न आहे तो ट्रॅफिकची समस्या असेल, त्याचबरोबर पाण्याची समस्या असेल, ती निश्चितपणाने आम्ही दूर करणार आहोत. त्याचबरोबर अनेक लोकांना असं वाटतं की एकनाथजी शिंदे साहेब मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये लक्ष देतात, परंतु मला एक त्यांना खात्री द्यायची आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एकही मुख्यमंत्री असा घडलेला नाही की ज्यांनी सर्वसामान्य महिलेला एक भावाच्या नात्याने एक आधार देण्याचं काम केलंय. तर मांजरी परिसरामधला सर्व युवक आज माझ्या पाठीशी आहे. मांजरी गावची सर्व जनता ही दिलीपांना आणि निलेश दादा अशा पद्धतीने ज्या पद्धतीने काम त्यांनी या परिसरामध्ये केलेलं आहे, अतिशय निस्वार्थ भावनेने
ग्रामपंचायत असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, या सर्व माध्यमातून आम्ही जनतेची सेवा केलेली आहे. आज या मांजरी परिसरामध्ये या प्रभागाला जर युवक आणि पुढच्या पिढीला जर मोकळा श्वास घ्यायचा असेल तर या बंधनातून खरोखरच मुक्त होणं गरजेचं आहे. आज कालच्या तुम्ही प्रचाराच्या आमच्या शुभारंभासाठी जो जनसमुदाय जमला होता ते काय भाडेतरी मुलं नव्हती. त्या महिला ज्या काय भगिनी सामील झाल्या होत्या त्या एकनाथजी शिंदे साहेबांनी आधार दिल्यामुळं त्यांना एक विश्वास मनामध्ये आहे की निलेश दादा, संदीप दादा लोणकर, राजश्रीताई मानेताई, सीमाताई या सर्वजणी, या चारही उमेदवार आपल्याला आधार देणारी मंडळी आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांना जनतेची जाण आहे, जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला धावून जाणारी मंडळी आहेत. आज आपण पाहिलं अनेकदा विकास कामांच्या बाबतीत आपण अनेक नेते मंडळींकडे नागरिक जातात. MSCBचा प्रश्न असेल, काही ठिकाणी व्होल्टेजचा प्रश्न आहे, काही ठिकाणी ड्रेनेज लाईन्स नाही आहेत, परंतु निधी नाही, निधी मिळतच नाही, असं होत नाही, तसं होत नाही, प्रशासन ऐकत नाही, महानगरपालिकेचे अधिकारी ऐकत नाही, MSCBचे अधिकारी कामच करत नाही, पोलीस प्रशासन ऐकतच नाही. असे जर आपल्याला उत्तरं मिळायला लागली तर आम्ही ज्यावेळेस जनतेसमोर विश्वासाने त्या जनतेला, सर्वसामान्य माणसाला विश्वास देत असतो, तो विश्वासघात कुठेतरी केल्यासारखा आम्हाला जाणवतो. आज तुमच्या सर्वांच्या या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व या प्रभागातल्या सर्वसामान्य जनतेला एक आव्हान करू इच्छितो की आज बदल घडवण्याची गरज आहे. आज जर आपण एकजूट झालो नाही तर जे गेली 50 वर्षापासून आपण जे काय आश्वासनं, जे काय वचनं जी नेते मंडळींनी दिलेली आहेत तीच पुढील 5 वर्ष तुम्हाला पाहायला मिळतील. मी हे विश्वासानं का सांगतोय, मी हे अनुभव घेतलेला आहे आणि मी हे भोगलेलं आहे. मला या मांजरी गावच्या जनतेची, 17.5 नळीच्या जनतेची, केशवनगरच्या जनतेची आणि शेवाळवाडीच्या जनतेची सेवा करण्याची संधी ही सर्वसामान्य जनता देणार आहे. या सर्व पक्षांच्या प्रस्थापितांना, या नेत्यांना दाखवून देण्याची वेळ आहे की जनतेची ताकद काय. आमच्या वडिलांच्या माध्यमातून शेवाळवाडी भागामध्ये पाणी पुरवठ्याची पुढचं प्लॅनिंग म्हणून पाण्याच्या टाक्यांची उभारणी केली. आज आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या माध्यमातून पाण्याची योजना मंजूर झालेली आहे. त्याचं श्रेय घेण्यासाठी अनेक लोक सरसवतील, परंतु ज्यांनी पूर्वीपासून नियोजन केलंय त्याचं काय. ही जनता सुज्ञ आहे, जनता कामाला प्राधान्य देते, जनता विकासाला प्राधान्य देणार आहे आणि माझं काम बोलतंय, माझा विकास दिसतोय. त्यामुळं माझ्या परिवाराने आजपर्यंत जे काही योगदान जनतेसाठी दिलेलं आहे त्याची 100% निश्चितपणाने मला खात्री आहे या कामाची पावती मला आशीर्वाद रूपी, मतदान रूपी मांजरी गावची जनता, प्रभाग क्रमांक 15 मधील 17.5 केशवनगर आणि शेवाळवाडीतली जनता निश्चितपणानं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. येत्या 15 तारखेला मी सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो की धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबून आमच्या 4ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा. येणाऱ्या 16 तारखेला जनतेने हाती घेतलेला ध्यास, जनतेने हाती घेतलेला हा जो काही निर्णय आहे, परिवर्तनाचा जो निर्णय आहे, तो निश्चितपणानं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेचे 4ही उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.